लाडकी बहिणींना लाडकेताईंनो 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता। या हप्त्याबद्दल सर्व लाडकेताईंची आतुरता लागलेली आहे की हा हप्ता नेमका कधी भेटणार आहे आणि सणासुदीच्या दिवशी तरी हा हप्ता आपल्याला भेटायला पाहिजे। तर आज हप्ता वाटप होणार आहे का? नागपंचमी आहे, महिलांचा आजचा एकदम आनंदाचा दिवस आहे आणि या दिवसाला आज हप्ता वाटप होणार आहे का? हा जुलै महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे का? याच्याबद्दल काही अपडेट आलेली आहे का ती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। लाडकेताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर लाडकेताईंनो बघा, या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे का, याच्याबद्दल काही अपडेट आले का ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कोणत्या कोणत्या लाडकेताईंना हा 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता भेटणार आहे त्या पण गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर कोणत्या कोणत्या लाडकेताईंना असं वाटतंय की आज हप्ता वाटप व्हायला पाहिजे किंवा येणाऱ्या 5 ऑगस्टला हप्ता वाटप व्हायला पाहिजे, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि सर्व लाडकेताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं डीबीटी पूर्ण असेल, लक्षात घ्या पहिली गोष्ट सांगतोय, जर तुमचं डीबीटी पूर्ण असेल तर आणि तरच तुम्हाला 13वा हप्ता भेटणार आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्याचा डीबीटी पूर्ण आहे नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं डीबीटी पूर्ण आहे का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला 12वा हप्ता भेटलेला आहे का नाही ती गोष्ट सांगायची आहे। जर 12वा हप्ता भेटलेला असेल तरच तुम्हाला 13वा हप्ता भेटणार आहे। आता तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या लाडक्या ताईंनी तक्रार केलेली आहे 12वा हप्ता ज्यांना भेटलेला नाहीये त्या ताईंनी कोणी तक्रार केली आहे का? तक्रार केल्यानंतर त्यांना काय काय या ठिकाणी रिमार्क आलाय कमेंट बॉक्स मध्ये पट सर्वांनी सांगायचंय। आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि या 3 प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचंय, कारण की 13वा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे लाडक्याताईंनो। त्या लगेच सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओला सुरुवातीला सांगतोय। 13वा हप्ता म्हणजेच कोणता? जुलै महिन्याचा हप्ता। बऱ्याच ठिकाणी आज सकाळपासून इंस्टाग्रामवर रील्स बघत आहे, टेलिग्रामवर बघत आहे किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवर अशी माहिती दिली जात आहे की आज हप्ता वाटप होत आहे, आज हप्ता वाटप होत आहे, ह्या बँकेमध्ये हप्ता वाटप झाला, या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप झाला। असं काही झालेलं नाही लाडक्याताईंनो, कोणतीच अधिकृत बातमी अजून समोर आलेली नाहीये। पण काही टीव्ही चॅनलनी सांगितलं होतं की या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हप्ता वाटप होईल, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे, कारण आपण पुराव्याशिवाय काही बोलत नाही। तर आज हप्ता वाटप होणार आहे का, तर याबद्दल डायरेक्ट तुम्हाला मी सांगणार आहे की आज हप्ता वाटप होणार नाहीये। जर तुम्हाला कुठे असं वाटत असेल की बाबा सगळ्याला या ठिकाणी सांगितलं की आज हप्ता वाटप होणार आहे, मग आम्हाला का हप्ता आला नाही, तर लाडकेताईंनो कुणीच काळजी करायची गरज नाही। त्याच्यामुळे मी थंबनेलवर असंच त्याच्यामुळे टाकलेलं आहे की आज वाटप होणार आहे का। तर लक्षात घ्या लाडकेताईंनो, याचं डायरेक्ट उत्तर आहे आज हप्ता वाटप होणार नाही। चला तर या ठिकाणी पुढचा आपण बघणार आहोत। मग आज हप्ता वाटप होणार नाही तर मग कधी होणार आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि 13वा आणि 14वा हप्ता लक्षात घ्या लाडकेताईंनो, 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता। आता राहिलेत फक्त 2 दिवस, 2 दिवसामध्ये हा महिना संपणार आहे आणि ऑगस्ट महिना सुरू होणार आहे। मग ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर आम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा ही सरकारकडे आपण सगळेजण मागणी करत आहोत। लाडकेताईंनो बघा, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे ती म्हणजे लोकशाहीची एक बातमी आली होती। लोकशाही टीव्हीवर एक बातमी आली होती, ब्रेकिंग न्यूज आली होती की लाडक्या बहिणींना जुलै अखेर अनुदान भेटणार आहे किंवा हप्ता भेटणार आहे। पण ह्या जी बातमी 2-3 दिवसापूर्वी आली होती, पण ती बातमी आता बघा आपल्याला बघा किती दिवस राहिले आता, आज 1 दिवस राहिलाय, उद्या आणि परवा म्हणजे गुरुवारी हा महिना संपणार आहे। तरी पण 2 दिवसामध्ये हे वाटप होणार नाहीये, कारण की अजून तरी अशा स्वरूपाची बातमी आली नाही की जुलै महिन्यामध्ये वाटप होणार आहे, म्हणजे अधिकृत बातमी समोर आलेली नाहीये। तर लोकशाहीने पुन्हा त्याच न्यूज मध्ये पुढे सांगितलं होतं की ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत पैसे खात्यामध्ये होणार जमा। तर बघा लाडकेताईंनो, 5 ऑगस्ट सर्व्हीकडे सर्वच टीव्ही चॅनलला आलेला आहे, साम टीव्हीला आलेला आहे, लोकशाहीला आलेला आहे, TV9 ला आलेला आहे आणि एबीपी माझाला सगळीकडे आले की 5 ऑगस्ट पर्यंत हप्ता वाटप होणार आहे। तर कोणत्या कोणत्या लाडकेताईला असं वाटतं की 5 ऑगस्टला आम्हाला 2 हप्ते हवेत। परत सांगतोय 2 हप्ते कोणते? जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता, हे 2 हप्ते आम्हाला 5 ऑगस्टला हवेत, म्हणजे हवेत, कारण की रक्षाबंधन असणार आहे 9 ऑगस्टला। 9 ऑगस्ट पर्यंत आम्हाला 2 हप्ते हवेत। जसं मागच्या वर्षी 2024 मध्ये निवडणुका लागणार होत्या त्यावेळेस 2 हप्ते आम्हाला गिफ्ट स्वरूपात एकदम सरकारने दिले होते, आमच्या लाडक्याताईंनी आम्हाला दिले होते, त्या स्वरूपात यावेळेस पण आम्हाला 2 हप्ते हवेत।
ह्या मागणीला कोण कोण सहमत आहे, कोण कोण सपोर्ट करत आहे, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 3,000 रुपये हवेत का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर लोकशाहीची ही बातमी तुम्हाला सगळ्याला माहित आहे. त्याचबरोबर साम टीव्हीची पण बातमी आली होती बघा लाडके बहिणींनो. साम टीव्हीने बघा काय बातमी दिली होती, लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी, या दिवशी जुलैचे 1,500 रुपये खात्यामध्ये जमा होणार. तर या ठिकाणी तुम्ही वाचू शकता जुलैचा हप्ता कधी जमा होणार याबाबत माहिती समोर आलेली आहे. जुलै महिन्या अखेर महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार. बघा हे मी बोलत नाहीये, आपण थंबनेल का टाकलं त्याच्यामुळे अशा स्वरूपाचे गैरसमज बऱ्याच लाडक्याताईमध्ये निर्माण होत आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी अशी न्यूज पसरत आहेत की बाबा नागपंचमीला हप्ता वाटप झालाय, आज हप्ता वाटप सुरू झालाय, या जिल्ह्यात सुरू झालाय, त्या जिल्ह्यात. तर अजून काही झालेलं नाही. साम टीव्हीने सांगितलं होती शक्यता, या ठिकाणी लक्षात घ्या, शक्यता दिली होती की जुलै महिन्या अखेर महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार. जुलै महिन्या अखेर म्हणजेच कोणता, आता हा जुलै महिना चालू आहे, सगळ्याला माहिती आहे. आता नागपंचमी आज तर महिलांचा खूप मोठा सण मानला जातो, आज हप्ता वाटप होईल असं बऱ्याच साईडला वाटते, अजून पण वाटते की बाबा आज मोठा सण आहे, बाबा लाडक्या बहिणीचा खूप चांगला सण आहे, आज हप्ता वाटप व्हायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय का लाडक्या बहिणी की आज हप्ता वाटप व्हायला पाहिजे? पण हे तुम्हाला वाटून काय होणार नाही, सरकारने आज काय आपल्याला हप्ते देणार नाहीये, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्याला वाटणं वेगळी गोष्ट आहे आणि खरंच पैसे येणं हे वेगळी गोष्ट आहे. पण आता आपल्याकडे 4 ते 5 दिवस राहिलेत, लक्षात घ्या लाडके बहिणींनो. हे उद्या परवाचे 2 दिवस आणि 5 ऑगस्ट म्हणजे एक 5-6 दिवस राहिलेले आहेत. या 6 ते 7 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. तर साम टीव्हीची ही बातमी तुम्हाला सगळ्याला मी दाखवलेली आहे. यांनी खाली पण 5 ऑगस्ट दिलेला आहे, 5 तारखेला जमा होतील असं सांगितलेलं आहे. म्हणजे महिना अखेर किंवा 5 ऑगस्ट या 2 तारखा त्यांनी सांगितलं होत्या. तर महिना अखेर तर काही शक्यता खूप कमी आहे, पण 5 ऑगस्ट ही शक्यता खूप वर्तवली जात आहे. कारण की महिला व बालविकास अधिकारी यांनी पण ही बातमी दिलेली आहे की या 5 ऑगस्ट पर्यंत पैसे भेटतील. आणि 9 ऑगस्टला सगळ्याला माहिती आहे रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या अगोदर सरकार या ठिकाणी पैसे देणार आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी काय केलेलंय, तुमच्यासाठी सरकारने ही एक चांगली संधी सरकारला भेटली की परत एकदा लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मागण्या या ठिकाणी सरकारकडे मांडायच्या आहेत. 2100 रुपये आम्हाला लवकरात लवकर द्या. दुसरी मागणी असणारे ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची मागणी ती म्हणजे शेतकरी ताई असतील, निराधार ताई असतील, त्यांना एक्स्ट्रा 500 रुपये तुम्ही टाका, म्हणजे 1000 रुपये त्यांना अकाउंटला यायला पाहिजेत. अशा स्वरूपाची आपली ही मागणी सरकारकडे आपण करत आहोत. तर लाडक्या बहिणींनो, ह्याच्या नंतर आपण एक महत्वाची गोष्ट बघा, TV9 ला पण ही बातमी आलेली आहे 5 ऑगस्टची, ही पण तुम्ही बघू शकता. TV9 ची पण ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे. त्याच्यानंतर TV9 च्या नंतर बघा एक महत्वाची बातमी बघा लाडक्या बहिणींनो, जर ह्या मला प्रश्नांची काही उत्तर तुम्ही द्यायची आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरलेला आहे का? कारण की बऱ्याच ठिकाणी असं जाणवलेलं आहे की 2 पेक्षा जास्त लाडक्याताई असतील तर डायरेक्ट त्यांना लाडक्या बहिणीतून वजा केलेला आहे. कारण की 26,34,000 एवढा मोठा आकडा त्यांनी या ठिकाणी बाहेर काढलेला आहे. तर लाडक्याताईंनो असं कुणाला वाटतं की आपल्या घरामध्ये कमीत कमी 2 लाडक्याताईंना तरी पैसे मिळावेत. भले आम्ही 4 फॉर्म भरले होते, 3 फॉर्म भरले होते, वरच्या 2 ताईंना तुम्ही नाही दिले तरी चालतील, वरच्या 1 ताईला नाही दिले तरी चालेल, पण कुटुंबातील कमीत कमी 2 लाडक्याताईंना पैसे मिळावेत असं कोणत्या लाडक्याताईंना वाटतंय कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं. आणि ही सरकारकडे आपण मागणी करत आहोत, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे नावं मी बघत आहे, लिस्ट सगळ्यांची बनवत आहे मी. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत ते कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव. सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.